सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. या मातीला नमस्कार. कारण एखादी माती काय करू शकते त्याचं प्रत्यंतर इथे आहे. ही जे महापुरुष आहेत इथे, यांनी संबंध एकेकाळी 60-70-80 वर्षापूर्वी हा संबंध देश पॅरिसवरनं पुस्तकातनं ती पिस्तुलं पाठवून किंवा आपल्या हातात ते बॉम्बची याची ताकद ऐकायच्यासाठी जळती मेणबत्ती अशी हातावर धरण्याची जी एक अर्धा तास 20 मिनटं 25 मिनटं अशी जळत जळत तिची आग सहन करण्याची विलक्षण ताकद असलेली अशी सेनापतींची. आणि आज आपण सगळं स्वच्छता अभियान अमुक तमुक गावोगाव जाऊन सेनापतींनी रस्ते झाडलेले आहेत, विष्ठा काढलेली आहे, मुळशीचा सत्याग्रह केलेला आहे. म्हणजे एका काळातलं क्रांतिकारी व्यक्तिमत्व आणि उत्तरायुष्यामध्ये गांधीयन व्यक्तिमत्व असं एक विलक्षण संयोग असलेलं, देश हलवून टाकलेलं त्या काळातलं व्यक्तिमत्व. आणि गेल्या काही वर्षामध्ये पुन्हा ज्यांनी देश वरपासून खालपर्यंत ढवळून काढला असं व्यक्तिमत्व जे समोर बसलेलं आहे त्यांना मी वंदन करतो. हे यात काही अतिशयोक्ती नाही आहे. आता यानं माझं वर्णन करताना अतिशयोक्ती केली वगैरे तर ती अतिशयोक्ती होती. पण आदरणीय अण्णा यांनी देश नक्कीच हलवलेला आहे. याबद्दल कुणाचंही दुमत, जसं एखादा मुख्यमंत्री हा माजी झाला तर त्याचं माजी मुख्यमंत्रीपद कुणी काढून घेऊ शकत नाही. तो आयुष्यभर माजी मुख्यमंत्री राहू शकतो, तसं आहे ते. तर सेनापती, शेतकऱ्यांचा असूड असलेले आदरणीय ज्योतिबा आणि आदरणीय अण्णा, आपण सर्व या पारनेर भूमीतले सर्व नागरिक, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आणि जगभर कसं सगळ्या जगात आली आय टी इंडस्ट्री आहे, पण पारनेर भागात मात्र आवटी इंडस्ट्री आहे. जगभर IT, पारनेरमध्ये आवटी. किती आता 10 वर्ष तर ऐकतोच आहे, बरोबर आहे की नाही? आणि पुढची काय आता काय बघायला नको, म्हणजे लाल दिव्याचीच काहीतरी आता फक्त पुढच्या वेळेला आहे. बरं, तर कृषी कवी संमेलन आहे आणि त्यानिमित्तानं एखादी एक जरा वेगळी कविता आदरणीय अण्णा समोर बसलेत, तर त्यानिमित्तानं एक जरा वेगळी कविता सादर करतो. त्यानिमित्तानं ही कविता मला काल परवा मिळाली आणि ही लिहिली होती 93 साली. आमचा लासलगावला प्रकाश होळकर नावाचा कवी आहे. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आणि आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला, माझा झुला तुला घे, तुझा झुला मला, असं ते छानपैकी असं गोड गाणं. पण जेव्हा त्या थंडीत असंच त्या एका पायरीवर आमचं कवी संमेलन 92-93 साली झालं, तर तिथं 10 रुपये क्विंटल म्हणजे 10 पैसे किलोनं ते कांदे आणून टाकलेले आणि ट्रॅक्टरचं भाडंसुद्धा परवडणार नाही, तर ते ट्रॅक्टर तशीच्या तिथे असे शेतकऱ्यांनी टाकून ते निघून गेलेले, असा तो एक 25 वर्षापूर्वीचा काळ होता. ती एक कविता मी काल मला प्रकाश होळकरकडनंही मिळाली. तर कृषीच्या निमित्तानं आता मला काही कृषीमधलं काय आम्हाला खरं कळत नाही. म्हणजे आता खरं विजयरावांना माझं खरं असं विनंती आहे, तुम्ही एवढे 2 टर्म आता आमदार आहात, पण एक मी चूक फक्त दाखवतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल एवढं यांना गाडी करून बोलवलं उबरची आणि का आमच्या चुका दाखवायला, पण आम्ही मुंबईहून एवढं येतो आम्ही तुमच्याकडे, तर तुम्ही रस्त्याच्या कडेला असं जी काही शेत आहेत, तर हे ज्वारीचे शेत आहे, हे गव्हाचे शेत आहे, हे आणखीन मक्याचे शेत आहे, एवढ्या पाट्या फक्त लिहून ठेवत जा. एवढी माझी एक मुंबईकरांतर्फे एक विनंती. पुढच्या वेळेला तेवढं आमची अडचण होते, होय कसलं आहे काय आहे वगैरे असं थोडंसं त्याच्यासाठी. तर एक कविता प्रकाश होळकर, लासलगाव बुद्रुक. संदीप तुझ्यासाठी. प्रकाश होळकर, लासलगाव बुद्रुक. त्याचे कोरडवाहू डोळे टाहो फोडतात पाण्यासाठी, त्याचे कोरडवाहू डोळे टाहो फोडतात पाण्यासाठी, जनावरे हंबरतात तहानेने, कुठल्या लांडग्या कोल्यांनी पाणी गिळले जलोदर होईस्तवर म्हणत, पाणी गिळले जलोदर होईस्तवर म्हणत, आभाळातल्या
पांढऱ्या ढगांच्या वाती, आभाळातल्या पांढऱ्या ढगांच्या वाती वळतो तो प्रार्थनेच्या ग्रामीण मिणमिणत्या दिव्यात, प्रार्थनेच्या ग्रामीण मिणमिणत्या दिव्यात. आणि रस्त्याकडेला कांदा ओतून देऊन, रस्त्याकडेला कांदा ओतून देऊन रिकाम्या ट्रॅक्टरने परततो तो मातीला जाऊन आल्यागत, परततो तो मातीला जाऊन आल्यागत. आणि सडलेल्या कांद्याच्या वासाने नाक दाबून धरते, सडलेल्या कांद्याच्या वासाने नाक दाबून धरते. त्याला आता मळ्यातली माती कालवून विटांची भट्टी भाजावीशी वाटते, त्याला आता मळ्यातली माती काढवून विटांची भट्टी भाजावीशी वाटते. आणि अंगावरच्या अडत्यांची मंद सुखासीन सुरवंटे फुलपाखरे होऊन उडताना दिसतात, अडत्यांची सुरवंटे फुलपाखरे होऊन उडताना दिसतात. ज्योतिबांच्या दशा हरवलेल्या घोंगड्याला तो आग होणारं अंग घासत बसतो, आग होणारं अंग घासत बसतो. मी त्याच्या गोलटी कांद्याच्या आतड्यात तार खुपसून शेकोटीवर ठेवले, तरीही त्याच्या देहातून गाणेच उमटले, माझ्या झळा मला दे, माझ्या झळा मला दे, तुझ्या झळा मला, माझ्या झळा मला दे, तुझ्या झळा मला, तुझ्या झळा मला. अशी एक कविता. आणि आता एक छोटासा असा एक तुकडा आहे की नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले. शहाणे लोक ना सगळे. नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले. आणि कुळीत तूर, उडीद, बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. कुळीत तूर, उडीद, बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. खेड्यात गहू पिकतो, शहरात व्हाउचरे पिकतात. खेड्यात गहू पिकतो, शहरात व्हाउचरे पिकतात. कागदांचे भाव मात्र वाढतच राहिले. एके दिवशी मोठा पाऊस आला. सगळे कागद ओले झाले, पण कागदांना मोड आले नाहीत. म्हणून आता इथे जरा महिलांसाठी घेऊ का? तर एवढ्या महिला इथे आलेल्या आहेत, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. अनेक मालिकांचा त्याग करून तुम्ही आलेला आहात इथे. खरंच अनेक मालिकांचा त्याग तुम्ही आमच्यासाठी आज केलात. इतक्या थंडीमध्ये आलात खरं. आणि मी कार्यक्रम का करतो? माझं घरात कोणी ऐकून घेत नाही, म्हणून मी कार्यक्रम करतो. खरं इथे कसं शाल वगैरे सगळं, किती छान फोटो बिटो काढले. घरी असं फोटो काढण्यासारखाच चेहरा असतो. अहो काय एक घरी ऐकायला. म्हणजे परवा मी आंघोळीला गेलो आणि टावेल विसरलो. तर मुलीला म्हटलं टावेल हवाय. ती म्हणली तुमचा हात मुरगळलाय का म्हणून. अहो का उलट बोलतात हल्ली मुलं, तुम्हाला सांगतो. म्हणजे SSCला असा प्रश्न असतो काय, खालील प्रश्नांची थोडक्यात उलट उत्तरे द्या म्हणून वगैरे. एवढं उलट बोलतात खरंच तुम्हाला सांगतो. तर त्या महिला वर्गाबद्दल एखाद दुसरी कविता म्हटली तर चालेल ना? मिळवती कविता म्हणतो. सगळे कसं ऐकून घेतायत मला, अगदी छान कर. शेवटी किंवा ना आपण शाकार ती जी कविता आहे ती नंतर आपण समारोपाच्या ह्याला ही एक मिळवती कविता महिलांसाठी घेतो, तुमच्यासाठी. थोडं महिलांच्यावर एक दोन कविता मी म्हणेन. तर तुम्ही सगळ्यांनी सहनशीलता दाखवा थोडी. आहे ना? बघा कुणाच्याही चेहऱ्यावर बाहेरून आठी नाही आहे. बघा तुम्ही इतके किती पुरोगामी पुरुष आहेत इथले. खरं टाळ्या वाजूया आपण सगळं. तर आता मिळवती स्त्री ही काही ऋग्वेद काळात, उपनिषद काळात नव्हती, बरोबर? किंवा यादव काल म्हणजे ज्ञानेश्वर, चक्रधर वगैरे असं. तर यादव कालावर परवा एक MPSCला प्रश्न आला होता, शॉर्ट नोट लिहा. तर सगळ्यांनी बिहारचीच माहिती लिहिली. तुम्हाला सांगतो आता वेडा बाजारो. तर इथे या महिला जमल्यात म्हणजे विजयरावांनी हे सगळं किंवा महापालिका इथल्या नगरपंचायतीनं हे सगळं छान सुशोभित केलं, खुर्च्या ठेवल्यात म्हणून तुम्ही आल्यात असं नाही. त्याच्या मागे 100-150 वर्षाची परंपरा आहे. कुणाच्या तरी अंगावर महाराष्ट्रात शेण टाकलं आहे, कुणाची तरी जिवंतपणी प्रेतयात्रा निघालेली आहे, कुणाला तरी बहिष्कृत केलेला आहे. म्हणून तुम्ही एवढ्या महिला
पुरुषांच्या उपस्थितीत एवढा कडुसा पडल्यानंतर तुम्ही इथे उपस्थित आहात. त्या सगळ्या ते ज्योतिबा, ते लोकितवादी, ते शाहू महाराज, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, ही जी सगळी नामावळी आहे त्याला श्रेय जातं. तुम्ही इथे इतक्या संख्येनं आहात आणि त्या तुम्ही रांधा वाडा उष्टी काढा. अनेक वर्ष तुमची तेच होतं ना, रांधा वाडा उष्टी काढा. आता सगळं बदललंय. आता बांधा वापरा हस्तांतरण करा. म्हणजे हल्ली सगळं बदलत चाललंय का? बरोबर आहे की नाही? असं सगळं जसं तुम्हाला लक्षात येईल तसं दाद द्या, तुम्हाला सांगतोय. असं काय घाई नाही आपल्याकडे, तुम्हाला सांगतोय बरं का. तर त्या महिला एकच नोकरी करत होत्या 19व्या शतकापर्यंत आणि आता गेल्या 40-50 वर्षामध्ये प्रत्येक महिला ही म्हणजे 2 तास, 4 तास, 6 तास कुठली ना कुठली नोकरी करते. अगदी झोपडीवरती पण लिहिलेलं असतं बघा, आमचे इथे फॉल बिडिंग करून मिळेल म्हणून. बरोबर, ती तळातली महिला पण 10-15 रुपये अर्थार्जन करून देते. त्या महिला बघा 2 नोकऱ्या करतात. एक घरचा स्वयंपाक पाणी आणि सगळं बाहेरचं 2 तास, 4 तास, 6 तासाची नोकरी. पुरुष बघा, पुरुष एकच नोकरी करतात की नाही का? पेशवाईत सुद्धा एकच शिफ्टमध्ये लढत होते का? ते 3 शिफ्टमध्ये लढत होते बघा. आताही एखाद्या दिवशी उशीर होतो घरी जायला. आज बसूया वगैरे असतं ना, थोडं बसूया. आणि महिला बघा, महिला अशा बसमधनं एसटीतनं उतरल्या, नगरवरनं आल्या इथनं किंवा इथनं जवळून कुठे नोकरी करून जर परत आल्या कुठे, तर त्या मार्केटला उतरल्यावर ते कोबीचा कांदा, एखादी कांद्याची पात, मोड आलेले मटक्या, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू असा सगळा मसाला घेऊन बरं का की चपला काढून डायरेक्ट किचनमध्ये जातात, स्वयंपाकघरात जातात. पुरुष बघा ऑफिसमधनं आल्यावर पहिल्यांदा पंखा ऑन कर सांगतो, असं पंखा ऑन कर आणि चिल्ड पाणी पाहिजे याच्यातलं फ्रीजमधलं, आणि असं बटणं वगैरे करून असं त्या आराम खुर्चीत असा पडतो जसं काही वाघ मारून आलाय ऑफिसमधनं. सगळे पुरुष असे वाघ मारून आल्यासारखे येतात. माझी पत्नी ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपाल, 36 वर्ष तिनं नोकरी केली, पण तिला नोकरीवरून आल्यानंतर फ्रीजमधलं पाणी आणून देण्याचं पाप मी कधीच केलेलं नाही आहे, तुम्हाला सांगतो. त्या महिलांच्या गौरव. पूर्वी म्हणजे काय आता अण्णांचा काळ वगैरे असा की असं सरंजामी, असं गाद्या वगैरे, लोड तक्क्या, कारभाऱ्यांचा आवाज आला असा की घरात कळायचं की कोणीतरी पुरुष मंडळी आली आहेत. महिला ये जा करत नव्हत्या पुढच्या दरवाजानं. ही त्या काळाची सभ्यता होती. ते काय पुरोगामित्व प्रतीक सभ्यता होती. महिला ये जा नव्हत्या करत. आता माझ्याकडं कुणी आलं ना, माझी बायको मला तिथंच उभे राहतात, तुम्हाला सांगतो. आर म्हणलं आज जावा नाही म्हणे, इथंच बरं वाटतं. आता सगळं गंमत असते. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही पण आता बदललोय. म्हणजे आता परवा दिवाळीत चकल्या करत होते, ते चकल्या आणि 12 वाजता जेवण आटपून आमची बायको तळायला बसलेली आणि मुलगी मळून देत होती. असं ते खूप मळावं लागतं पीठ, कडक असतंय वगैरे असं. आणि मी इतका ॲडजस्ट झालो की मी टी व्ही बघत होतो. म्हटलं मला 4 वाजता चहा लागतो. म्हटलं आज तुम्ही तळायचं थांबवून चहा नाही दिलात तरी चालेल, नंतर द्या म्हणून. म्हणजे मी करून घेईन असं चुकून बोललो नाही, तुम्हाला सांगतो. इतका आम्ही ॲडजस्ट होतो घरामध्ये. तर कुठून माणसाला दुर्बुद्धी होईल सांगतात. आणि ते हल्ली बघा की असं दिवाळी आली ना की प्रत्येक त्या याच्यावरती तुमच्या टी व्हीच्या चॅनेलवरती सगळीकडे ते खाण्याचे पदार्थ, दिवाळीचे उपवास. तर ती त्या बाई एक चकल्या बनवत होत्या. असं ते अंजलीचं यंत्र असतं ना, असं फिरवत. तर एकदा त्यांनी असं फिरवलं, ते म्हणे क्लॉकवाईज चकली, आणि उलटं फिरवलं म्हणल्या अँटी क्लॉकवाईज चकली. मी कुणाकडे गेलो ना की ही क्लॉकवाईज चकली आहे का अँटी क्लॉकवाईज चकली आहे, मला खूप मजा येते. असं वेळ जातो की नाही तो मला सांगतो. असं सगळं. तर मी कुठून
सांगतो काय की मी बोलून गेलो माणसाला दुर्बुद्धी केव्हा होईल विजय भाऊ सांगता येत नाही तुम्हाला. मी एकदम बोलून गेलो. प्रज्ञा म्हटलं मी देऊ का थोडं पीठ मळून. मला वाटलं ती म्हणेल बाबा तुम्ही कशाला. पण कसलं हल्लीच्या मुली डांबरट तुम्हाला सांगतो. दिली की परात सरकवून. म्हणजे म्हटलं आपण काय कसं पुरुष म्हणजे आता बुद्धीची कामं पुरुषांनी करायची आणि अंग मेहनतीची कामं महिलांनी करायची, बरोबर की नाही. असं म्हणजे कुकर लावणं, भाकरीवर पाणी फिरवणं, त्याच्यासाठी काय MSc करायला पाहिजे का. आम्हाला कसं आहे सगळं आकडेमोड CA वगैरे सगळं अवघड असं डोक्याची कामं पुरुषांना करावी. पण मी म्हटलं हे काय फालतू काम आहे म्हणून मी ते पीठ मळायला गेलो. अहो दगडासारखं घट्ट गोळा म्हणून तांब्याभर पाणी ओतलं तर सगळं तळं झाल्यासारखं काला झाला. फेकून द्यावं लागलं. दोघी वस्कन अंगावर आल्या. आधी स्वयंपाकघराच्या बाहेर व्हायचं म्हणे. कशाला हात नाही म्हणजे आपण चांगल्या मनानं मदत करायला जातो पण महिलांच्या मध्ये सहनशीलता क्षमाशीलता नसते आणि म्हणून आपण मदत करत नाही महिलांना त्याच्यामध्ये. आता सगळं आहे. तर पण घरातल्या महिलांना आपले पुरुष हे किती स्वयंपाकाच्या बाबतीत बावळट आहेत याचा खूप आनंद असतो. आनंद पण कशाचा असतो म्हणजे आता बरका परवा तर ते एका बाईला आपल्या नवऱ्यापेक्षा मैत्रिणीचा नवरा जास्त बावळट आहे याचा आनंद होतो. काय काय गमती असतील काहीच सांगता येत नाही असं. तर ती शेजारची शकू यायला तर ती म्हणते शकू दार नको उघडू इकडे आधी आमच्या यांनी ते पाणीच काय होतलं सगळं वाट लागली भाजणी वाया गेली. ती म्हणले तुझे काहीच नाहीत आमच्या यांची गोष्ट आहे. मी खाली भाजी घ्यायला उतरले यांना सांगितलं दुधाकडे बघा दुधाकडे नुसते बघत बसले म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा त्या महिला भारताची ताकद कुठला ग्रंथ कुठला पक्ष नाही. एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची ताकद आहे आणि त्याचं 99% श्रेय महिला वर्गाकडे जातं. तुम्हाला सांगतो टाळ्या वाजवायला हरकत नाही. तुम्ही तुमचे घरची मंडळी आली असतील पण घाबरायचं काही कारण नाही. आज तुम्हाला सांगतो मनसोक्त तर त्या महिलांच्या गौरवपर कविता अशीच तिंबत कणिक राहा तू गरम तव्यावर भाज चपात्या सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत बघून घे तू गृहपाठांचे. मुलांचा अभ्यास तिनंच घ्यायचा असतो इम्पॉर्टंट असतं. बघून घे तू गृहपाठांचे सही करीने मी रिपोर्ट प्रगती पुस्तकावर मात्र नवरोजींची सही कारण ते महत्वाचं असतं. विसरू नको पण पेन्सिली समी काढून देई नटोक निमुळते अनंत असू दे तुझी नोकरी देव करो आणि डीए वाढो हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप तूच घरांना पिलर इथे तूच उगवती सगळ्यांचे डबे करून द्यायला तिलाच उठावं लागतं. तूच उगवती तूच मिळवती 1 BHK मधनं 2 BHK जायचंय तिच्याच पगारातला EMI हप्ता कापून जातो. तूच मिळवती काय तुझ्या बापाने द्यावे तू तर फक्कड मासिक हुंडा काय तुझ्या बापाने द्यावे तू तर फक्कड मासिक हुंडा. ही कविता ऐकल्यानंतर असाच एक पुरुष आला आणि म्हणला तुम्हाला एवढं स्त्रियांचं कळतं म्हणे मला एक समस्या आहे माझ्या समस्याचं उत्तर द्याल का. मग सर म्हटले काय समस्या आहे म्हणे माझी बायको बहिरी असल्याचा मला संशय आहे. हे म्हणे मग काय डॉक्टरकडे जा आम्ही काय सांगणार नाही म्हणाले बेकार काम येते डॉक्टरकडे येता येत नाही म्हणे ते. मग तो पाय सोडीना म्हणून आम्ही दिलं ठोकून त्याला की घरी गेल्यावर काय करायचं तुझी बायको बहिरी आहे ना मग काय करायचं 50 फुटावरून पहिली हाक मारायची आणि नाही ऐकू गेली की समजा ती 25% बहिरी. लॉजिक पण बघा यांचं की 25 फुटावर जायचं आणि दुसरी हाक मारायची नाही ऐकू गेली की ती 50% बहिरी आणि पार 5 फुटावर जायचं आणि नाही ऐकू गेली की ती 75% बहिरी. तर तो टेप घेऊन घरी गेला 50 फुट अंतर मोजलं ती किचनमध्ये काम करत होती ती पहिली हाक मारली अगं भाजी काय केलीस. प्रतिसाद नाही. तिचं मुंडकं हल्लं नाही. याचा अर्थ ती 25% बहिरी. आता 25 फुटावर गेला आणि दुसरी हाक मारली अगं भाजी काय केलीस. प्रतिसाद नाही. मुंडकं हल्लं नाही. याचा अर्थ ती 50% बहिरी. आता हा घाबरला 5 फुटावर गेला असा किचनमध्ये ती स्वयंपाक करत होती. तिसरी हाक जीवाच्या आकांतानं मारली अगं भाजी काय केलीस. ती अशी वळली
3दा सांगितलं आणि तुम्हाला वांग्याची भाजी केली ऐकू येत नाही का? याला म्हणतात सामाजिक बहिरेपणा. आणि हे सामाजिक बहिरेपणा दूर करणारी कविता अशोक नायगावकर यांची होती. आता मी एका गोऱ्या माणसाला इथं उठवणार आहे, पण जरा एक मिनिटाचं सांगून मग उठवणार आहे. ते मुद्दाम मी सांगणार आहे. सरांना माहिती ते आमच्या गावात घडलेलं. ते मराठीचे प्राध्यापक नाही इथं कोणी बसलेलं, म्हणजे परत आम्हाला नावं ठेवू नका, मुद्दाम आमचं सांगितलं म्हणून. आमच्या गावातल्या मराठीच्या प्राध्यापकाचं ते लग्न ठरलं त्यावेळेस मोबाईल वगैरे काय नव्हतं, पत्र हा एकच प्रकार होता. आणि लग्न ठरल्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर भावी नवऱ्याला थोडंसं पत्र लिहायला काय हरकत नाही ना. तिघी चौघी एकत्र आल्या आणि तिघी चौघींनी मिळून पत्र लिहिलं आणि पुण्यात राहणाऱ्या भावी नवऱ्याला ते पत्र त्यांनी पाठवलं. आता नवऱ्याला पाठवलेलं पत्र म्हणजे प्रेमपत्र. आणि 15 दिवसांनी उत्तर आलं त्याचं. आणि त्या चौघी परत खडकावर गेल्या नदीकाठी, कुणी बघायला नको काय उत्तर आले. आणि ते पत्र फोडल्यानंतर त्यांनी वाचलं की पत्र मिळाले, परंतु लिहिलेल्या पत्रामध्ये प्रिय या शब्दाला पहिल्या वेलांटीऐवजी दुसरी वेलांटी झालेली आहे. प्राणनाथ या शब्दामध्ये न बाणाच्या ऐवजी न नळाचा झालेला आहे. आणि इतर अनेक चुका पत्रात आहे, त्या लालशाहीने मी गोल केलेल्या आहेत. ते दुरुस्त कराव्यात आणि पुन्हा प्रेमपत्र पाठवावे. मित्र हो, एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर कुठल्याच व्याकरणाची गरज नसते, अंतःकरणाची गरज असते. आणि हे अंतःकरण असणारा नारायण पुरी हा कवी. भरत हा पूर्वी पोस्ट खात्यात होता असं माझा तर डिटेलमध्ये कुठून पत्र वाचत होता. तर आल्या आल्या आमदार साहेबांनी म्हटले की नारायण तुम्हाला आम्ही ऐकलंय, पण तुमचं आज दर्शन झालं, तुम्ही आज दिसले. म्हणजे यांची झांगडगुत्ता नावाची कविता ज्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाली. नंतर प्रिय नावाचा एक ट्रेंड आला. तू रस्ता मी खड्डा, तू देवेंद्र मी उंद्र, असं काही होऊ लागलं. या कवितेमुळं साहेब त्याला धमक्या पण गेल्या, पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलं. ही दिसायला फक्त प्रेम कविता आहे, झांगडगुत्ता हा शब्द असल्यामुळं. झांगडगुत्ता म्हणजे प्रेम त्या भागातलं, पण ती प्रेम कविता नाही आहे. ती ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल. नारायण पुरी या तरुण मित्रासाठी आपण टाळ्या वाजवूया. नमस्कार. मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांचा इस्तुईजल्याशिवाय राहत नाही. आणि हा काळ इस्तुईजवणारा काळ आहे. तर ज्यांचा इस्तुईजलेला आहे, ज्यांचे केंडे झालेले आहेत, ज्यांची आडतासं कडतासं लागलेली आहेत, त्या सगळ्यांसाठी ही कविता झांगडगुत्ता. इमानदारीनं ऐका आणि इमानदारीनं दाद द्या. प्रेमाचा झांगडगुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. आपण आपल्या भाषेत लिहावं, अवकातीत लिहावं. नाही तर ते प्रिय तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणेल, ती एका बापाची मिरास आहे का? ह्याला हिरीतून एक घागर शेण न होईना. अवकात इसरला का असला कार्यक्रम बघा. प्रेमाचा झांगडगुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तुला जाळू परी कोमल ग. सुरुवातीच्या दिवसात असं वाटतंय, आठवून बघा, जस्ट इमॅजिन. तुला जाळू परी कोमल ग, मी निवडुंगाचे झुडूप प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू इडा रंगीला ताराचा, तू इडा रंगीला ताराचा, मी रसवंतीचा चोथा ग. महाराष्ट्रातल्या सगळ्या बसस्टँडवर सोशिक जमातीचं स्मारक आहे. त्याचं नाव आहे नवनाथ रसवंतीगृह. ऊसाचा जीव काढून तेही घुंगराच्या तालावर इकडं चोथा फेकून दिला. मी रस नाही पिताना, ते मला माझ्या जमातीचं रक्त पिल्यासारखं वाटतं.
तू इडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू पखवाजाचा भक्तिनाद तू पखवाजाचा भक्तिनाद मी कडकड घाई हलगीची तू विनाहरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुण्याची तू आषाढवारी अभंग ग तू आषाढवारी अभंग ग मी परमिट रूमचा जथ्था ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. आणि बघा चवीच्या संदर्भातला तुकडा आहे. तू सूपच्या निज चटकदार तू सूपच्या निज चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू सूपच्या निज चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम तू बटर नान तंदूर गरम मी हायब्रिड भाकर धांदाडी तू पनीर कोपता काजू करी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरचीचा ठेचा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू काळी नागिन सळसळती चित्र बघा जस्ट इमॅजिन तू काळी नागिन सळसळती मी म्हांडोळाची चाल प्रिये विकास आहे या देशाचा अजून सापडलेला नाही तो तू काळी नागिन सळसळती मी म्हांडोळाची चाल प्रिये एसी गाडीने फिरशी तू एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने बेहाल प्रिये तू नॅशनल हायवे चौपदरी तू नॅशनल हायवे चौपदरी मी खड्डा कम रस्ता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू मनसेचे ऐलान प्रिये. हा तुकडा आमच्याकडचा आहे, इथल्याशी त्याचा काही एक संबंध नाही. तू मनसेचे ऐलान प्रिये मी सावध धनुष्यबाण प्रिये तू मनसेचे ऐलान प्रिये मी सावध धनुष्यबाण प्रिये मी वेळ हातावर आलेली मी वेळ हातावर आलेली तू कमळा परिवे भान प्रिये. दोन ओळी आहेत बघा. तू मनसेचे ऐलान प्रिये मी सावध धनुष्यबाण प्रिये मी वेळ हातावर आलेली तू कमळा परिवे भान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी तू सत्ताधारी माजोरी मी हताशलेली जनता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा पाल प्रिये. देशाला स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष पूर्ण झाली तरी देशातला आदिवासी भटका विमुक्त माणूस वावटळीतील पालापाचोळ्याप्रमाणे उडतोय, भरकटतोय. एखाद्या मुलीला भातासाठी आपला जीव गमवावा लागतो, तो हा देश आहे. तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा पाल प्रिये तू पुरेदारणी डौलाची मी विमुक्त भटकी चाल प्रिये. तू नकाशात आणि यादीतही तू नकाशात आणि यादीतही अन माझा गायब पत्ता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. आणि बघा प्रेम कविता आहे ही, प्रियसीचं वर्णन आहे. तू साधू मन की बात प्रिय तू साधू मन की बात प्रिये मी बेकारांचा आकांत प्रिये. तू विदेश वाऱ्या हॉलिडेज तू विदेश वाऱ्या हॉलिडेज माझी जगण्याची भ्रांत प्रिये.
तू फेकू गुळ कोपराला. बसा म्हणे 5 वर्ष साठी तू फेकू गुळ कोपराला, मी BPL चा कित्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू अच्छेदिनचा भास प्रिये, तू अच्छेदिनचा भास प्रिये, मी आत्महत्येचा फास प्रिये. मी दुबार पेरणी जीव घेनी, मी दुबार पेरणी जीव घेनी, तू पीक विम्याची बॉस प्रिये. मी मराठवाडा दुष्काळी, मी विदर्भ आहे दुष्काळी, आणि तू सत्तेचा रट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. आणि बघा, तू ब्लॅक मनी सिस बँकेतील, तू ब्लॅक मनी सिस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू ब्लॅक मनी सिस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू अट्टल पेन्शन वा जनधन योजना आहेत सर्वसामान्यांसाठी. जिवंत असताना काही नाही, मेल्यानंतर 2 लाख रुपये. तू अट्टल पेन्शन वा जनधन, कर वसुली माझ्या मासाची. तू मुसोलिनी हिटलरवादी, तू मुसोलिनी हिटलरवादी, मी देशाचा फुटका माथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. आणि शेवट आहे, तू नामांतर तू विषयांतर, तू नामांतर तू विषयांतर, मी दंगली मध्ये होतो अमर. मी व्यापमची मर्डर मिस्ट्री, मी व्यापमची मर्डर मिस्ट्री, तू देशभक्तीचे अवडंबर. मी पानसरे मी दाभोळकर, मी पानसरे मी दाभोळकर, तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता. समजा मी शिरूर तालुक्याचा आहे आणि माझ्याकडं 1 ट्रक पैसा आला तर पारनेरचे लोक मला ओळखतील का? काही कारण नाही ओळखायचं. 10 ट्रक पैसे आले तरी ओळखणार नाही. पण आपल्यात एक माणूस असा बसला आहे की त्याला या भारतातले 3 करोड लोक ओळखतात. आता तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय का मी? यांना समजा हे काका 50 वर्ष कविता म्हणतात, यांना जग ओळखते. पण अजून एक माणूस आहे की त्यांना 3 करोड माणसं ओळखतात. मी फेकत नाही आहे, त्या माणसाची कविता 3रीला आहे आणि 3रीला यंदा 3 लाख पोरं आहेत. मग त्यांचे आईबाप धरा ना, मग 9 लाख झाले बरोबर. आणि गुरुजी धरा त्यांचे 10 लाख झाले. म्हणजे या वर्षी 10 लाख लोक ओळखतात. एकदा कविता लागली की ती 10 वर्ष असते. मग 10 वर्ष 10 लाख धरा, 1 करोड तीच झाली. मग 3रीला कविता आहे, 9वीला पण कविता आहे. मग ते 1 करोड आणि हे 1 करोड. आणि नाना पाटेकर त्यांची कविता म्हणतात. मग नाना पाटेकरमुळे ते किती जणांना ओळखीले असतील. साहेब मागच्या मुंबईत तुकाराम धांडे कविता म्हणायला उठला, उद्धव साहेब खाली बसले होते की माझ्या गावाला पाणी नाही, अशा आशयाची आंबेवंगनची त्यांनी कविता सादर केली. आणि कविता झाल्या झाल्या उद्धवजींनी त्यांना सांगितलं की तुझ्या गावात पाणी नाही ना, उद्या पाणी येईल. आणि दुसऱ्या दिवशी आदेश बांदेकर पाईप घेऊन आंबेवंगनमध्ये गेला. याला म्हणतात कवितेने झालेलं परिवर्तन. 5 कोटीची पाणी योजना कशी मंजूर झाली, पण झाली आणि त्याच्या गावात पाणी आलं. अशा एका आदिवासी माझ्या मित्राला तुकाराम धांडे यांना आपण प्रचंड टाळ्या देऊन कविता वाचण्यासाठी बोलूया. नमस्कार. कृषी कवी संमेलन त्यानिमित्तानं मातीची कविता सांगतो. आणि मातीशी सर्वात जवळचं जर कुणी असेल तर माता. मग ह्या दोघींचा संबंध असणारी ही कविता. आई होती तेव्हा. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, ओखळामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं. अंगणात तुळस छान डुलायची, सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची.
स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकीही गोड हसायची. अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे. अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून ऐसपैस बसायचं. एखादं चुकार चिमणीचं बाळ दुरूनच टुकू आईकडे बघायचं. आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं. खुदकन हसल्यासारखं पिल्लू भुरकन उडायचं. आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची. अशा वेळेस वाटेतला काटाही ते हळवारपणे बाजूला सारायची. मला कडेवर घेऊन पाण्याला जायची. पाठीवर बांधून शेतात कामं करायची. मातीचं आणि मातेचं छान जमायचं. दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या. त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं. शेवटी आईनं इथली संपूर्ण आवराआवर केली. आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली. त्यावेळेस चारी धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली. आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो तेव्हा शेतात बांधावर कडामेरानी आईला शोधतो. शेवटी मातीलाच विचारतो, माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची, तुमचं काय हितगुज चालायचं. तेव्हा ती मातेच्या मायाळूपणे म्हणते, तिचं एकच म्हणणं असायचं बाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ, माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ. वा, तुकाराम एक मिनिट, ती वाटणी कविता आहे ती जरा सगळ्यांसाठी. वाटणी हे जास्त वरती झाले, येते का वाटणी? असं का? हां मी जास्त वाटणी दोघा भावांची वाटणी आहे. मोठा भाऊ असा अंगणात उभं राहून वाटणी करतोय. दोघांचं खूप एकमेकावर जीव आहे, पण वाटणी ही म्हणजे आवश्यक बाब झाल्यामुळं आता अलीकडे काय वाटत नाही. तो तिकडं असतो कामाला, हा घरी शेतकरी असतो, त्यामुळं वाटणी ऑटोमॅटिक झालेली असतेच. तर असं वाटणी दोघा भावांची वाटणी. मोठा भाऊ वाटणी करतोय. जुनं 5 खणी घर तुला, जुनं 5 खणी घर तुला, 93 खणी घर मला. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. माझं घर आड बाजूला, मला कामावर जावं लागतं. कधी कधी रात्रपाळी असते, म्हातारा माझ्याकडे राहील. ही आई वडिलांची वाटणी नाही बरं. दोनही घरं त्यांचीच आहेत, पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी. ठीक आहे, मला कामावर जावं लागतं, मोटारसायकल मला. तुला शेतीची कामं करावी लागतात, बैलांसहित बैलगाडी तुला. ठीक आहे. आता अजून एक, आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. वा तुकाराम, खरं म्हणजे मराठी कवितेची परंपरा याच्यावर अनेक संशोधकांनी मोठे मोठे प्रबंध लिहिले. पण मी नेहमी म्हणत असतो नायगावकर सर की मराठी कवितेची परंपरा एका वाक्यात सांगता येते, आणि ती परंपरा आहे जगद्गुरू संत तुकाराम ते दांडे तुकाराम. आणि ती परंपरा आज तुकाराम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यापुढे ठेवतोय. आईचा विषय निघाला. APJ अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेस या देशाचे राष्ट्रपती होते त्यावेळेस एका कुलगुरूची निवड करायची होती, आणि त्या कुलगुरूची जे निवड करताना एक पॅनल बसलेला होता, आणि समोरून अनेक लोक त्या इंटरव्ह्यूला तज्ज्ञ लोक आलेले होते.